नमस्कार. संगीत आणि संस्कृती यांचं नातं आणि संगीताचं महत्त्व आपल्या आयुष्यात असलेलं त्याचं अविभाज्य स्थान हे आपण आज बघणार आहोत. आपल्या संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला तर धर्माच्या जोडीला विज्ञानाची जोड दिलेली प्रत्येक वेळेला आपल्याला दिसून येते. कोणताही सण असो की उत्सव, कोणतेही कार्य असो की काम, तुम्ही एका गोष्टीचा अभ्यास केला का? किंवा एखादी गोष्ट प्रकर्षाने जाणवली का? किंवा तिच्याशिवाय हे पूर्ण होऊच शकत नाही असं दिसून आलं का हो? ठीक आहे. आता आणखीन कोड्यात न टाकता याचं उत्तर मीच सांगते. याचं उत्तर आहे संगीत. कसं काय? प्रश्न पडला असेल ना? बघा ना, बहुतेक सण उत्सवात ठरलेली गाणी, आरत्या, भजनं, जागरण वगैरे शिवाय पूर्तता होत नाही. या सगळ्यामध्ये एक सुंदर संगीत दडलेलं आहे. जाणवतं का आपल्याला? केला आहे का कधी अभ्यास? नाही ना? याशिवाय आपल्या कोणत्याच कार्याची, सणाची पूर्तताही होत नाही. कारण नाद, ताल, सूर याशिवाय आपलं जीवन हे अपूर्ण आहे. कोणतंही मंगल कार्य असेल तर सनईचा मंजूळ सूर कानी पडतोच, किंवा सनई चौघडा याशिवाय मंगल कार्याला शोभा नाही. खरं आहे ना? हो, पण आता डीजेचा वापर पाहायला मिळतो तो भाग निराळा. पण सनईच्या सुरात जो गोडवा आहे ना, तो काही औरच आहे. शुद्ध चैतन्यमय सगळं वातावरण होऊन जातं. त्याचा अनुभवच घ्यावा. कोणताही सण असो वा स्वागत समारंभ किंवा कौतुक सोहळा, सनई हवीच. दिवाळीची पहाट तर सनईच्या मंगलसुरांशिवाय सुनीसुनी वाटते. थोडक्यात त्या मंगल क्षणांचा आनंद, भावनांचे सुरेल क्षण हे आणखीनच सुरेल होऊन जातात एका सनईमुळे. असो, आपल्याला तर माहीतच आहे, पंचमहाभूतं ही आपल्या आत आहेत आणि बाहेरही आहेत. बाहेरचा हळुवार नाद ऐकू येऊ लागला की अनुसंधान आपोआप साधलं जातं. नादातूनच नाद निर्माण होतो. तो कसा निर्माण करायचा हे मात्र सर्वस्वी आपल्या हातात आहे. भांड्याला भांडं लागलं की आवाजा होणारच, पण तो समजून घेतला तर सुंदर सूर वाजू लागतात एकाच लयीत, तालात, आणि जीवन संगीत होतं. त्याला लय सापडते, फक्त नाद शिल्लक राहतो सुरांचा, एकतारीच्या. खरं आहे ना? जीवनात संगीत असणं खूप आवश्यक आहे. कारण ओरिजिनली म्हणजे मुख्यतः आपला जन्म हा नादातूनच होतो. वाढही तशीच होते. बघा ना, आईच्या हृदयाच्या ठोक्याचा प्रत्येक नाद ऐकून बाळाची वाढ होत असते. ते आश्वस्त असतं. आणि बाळाच्या हृदयाचा नाद ऐकून आई आनंदी होत असते. त्या आनंदात 9 महिने कसे निघून जातात हे तिला कळतही नाही. हीच हृदयाची भाषा म्हणजे संगीत. आपला मज्जारज्जू म्हणजे त्याला लय देणारं, लय पकडणारं एक तंतुवाद्य. आणि यापासून दूर झाल्यास निराशा, थकवा हे सगळं आपोआपच आहे. आपलं जीवन हे संगीत आणि संगीत हेच आपलं जीवन आहे. सहज एक गाण्याच्या ओळी आठवल्या त्या सांगते. संगीत मन को पंख लगाए, गीतों से रिम झिम रस बरसाए. आणि त्या रसात आपलं जीवन आकंठ बुडालेलं आहे. जीवनात हा सूरच जर नसेल तर पहा ना, जीवनात आलेला तोचतोपणा, थकवा, मरगळ ही फक्त संगीताने दूर होते. आणि म्हणून नादाशी गट्टी करणं आवश्यक नाही तर अत्यावश्यक आहे. कधी कधी पहा, आपण नकळत गाणं गुणगुणायला लागतो. खूप छान वाटतं, हो ना? कधीही नैराश्य आलं, मनात वाईट विचारांचं वादळ उठलं तर संगीतासारखा सखा नाही. हे सगळं थांबवायचं असेल तर संगीत ऐकावं किंवा गुणगुणावं. मग पहा कशी जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे मूड एकदम झकास होऊन जाईल. तो विचारांना चालना मिळेल आणि सकारात्मकता वाढीस लागून आत्मविश्वास निर्माण होईल. आणि मग सगळी कामं झटपट होतील. गमतीचा भाग म्हणजे कोणी रागावलं तरी आपण म्हणतो बघा,
आज जरा वरची पट्टी लागली, जरा जपू ना. इतकं संगीत आपल्या रोमारोमात भरलं आहे, आपल्या आयुष्याशी एकरूप झालं आहे. ते नसेल तर औदासीन्य हे येणारच. सुरांना बिघडू न देता तालाला धरून सूर छेडीत राहा. जीवन नादब्रह्मापरी एकरूप होईल आणि सर्वत्र आनंदी आनंद होईल. म्हणून निसर्गोपचारात संगीताचा उपयोग एक उपचार म्हणून केला जातो. केवळ आजारपणच नाही तर पिकंही छान तरारून यावीत, दाणे छान भरावेत, दूध जास्त प्रमाणात मिळावं म्हणून गोठ्यातही याचे प्रयोग केले गेलेत आणि ते यशस्वीही झालेत. आपण पाहतोच आहोत. तुम्हाला सरस्वती मातेचा जन्म का झाला माहिती आहे का? ब्रह्मदेवानी या सृष्टीची जेव्हा रचना केली तेव्हा त्यामध्ये काहीतरी चुकल्यासारखं, काहीतरी कमतरता आहे असं जाणवत होतं. सर्व काही निरस, भयाण शांतता, चैतन्यहीन वाटत होतं. सर्व काही स्तब्ध, थांबलेलं. ही सृष्टीमधली भयाण शांतता, निरसता घालवण्यासाठी सरस्वती रूपी नादब्रह्म विद्यादेवतेला त्यांनी अवतरण्यास सांगितलं. आणि मग पूर्ण सृष्टी डोलू लागली, बहरू लागली. थोडक्यात नाद, ताल, सूर याशिवाय सर्व काही निरस आहे. आणि हे जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो तेव्हा लक्षात येतं. पानांची सळसळ, झऱ्याचा खळखळाट, वाऱ्याचं वाहणं, या सगळ्यात छान असं एक संगीत अनुभवायला मिळतं. हो, पण त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. साधं दळणाचंच बघा ना. पूर्वी स्त्रिया दळणकांडण घरीच करत असत आणि ते करत असताना एकीकडे गाणी, ओव्या म्हणत असत. आठवतंय ना? त्या नादात कामं कधी होऊन जायची हे त्यांनाही कळायचं नाही. म्हणून त्या सदैव आनंदी, हसतमुख असायच्या. आणि असंच आनंदी, निरामय, निरोगी, दीर्घायुष्य हवं असेल तर जीवनात संगीताची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या स्वरूपात पूर्वजांनी या प्रथा, रूढी, परंपरा याचे संस्कार आपल्यावर केले आणि इतक्या सुंदर संस्कृतीची ओळख करून दिली. आपण फक्त ती जपायला हवी, आपल्याच सुखकर जीवनासाठी. आपली प्रत्येक वेदना, मग ती शरीराची असो किंवा मनाची, ती विसरायला लावणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे संगीत. चला तर मग, आयुष्यात कधीही उदास वाटलं, एकटेपणा जाणवत असेल तर आवडणारं एखादं छान गाणं डोळे मिटून शांतपणे एकांतात नक्की ऐका किंवा म्हणा. आणि कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. सदैव हसवत राहा, आनंदी, सकारात्मक राहा, गुणगुणत राहा. नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील. धन्यवाद.